सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आपलं स्वागत आहे. सर, माननीय मुख्यमंत्री श्री, आपल्या मते कौशल्य आधारित विद्यापीठे आजच्या युवकांच्या भविष्यासाठी कोणती भूमिका बजावू शकतात? मला असं वाटतं की आज आपण ज्या जगामध्ये आहोत त्यात कौशल्य हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आता स्किल बेस्ड अशा प्रकारचं जॉब मार्केट आहे. टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने बदलते आणि अशा या जगामध्ये जोपर्यंत आपण रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग करत नाही तोपर्यंत एक या जॉब मार्केटकरता आपण रिलेव्हंट राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कौशल्य विद्यापीठ आजच्या जमान्यामध्ये आमच्या युवकांकरता युवतींकरता हेच सगळ्यात महत्त्वाचं विद्यापीठ ठरतं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की सिम्बिओसिसने एक अतिशय वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे विद्यापीठ तयार केलं आहे, म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो. सर, आज आम्ही बीटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजीचा कोर्स चालू करत आहे. तो मुद्दाम मी डॉक्टर स्वाती मुजुमदार, प्रो चान्सलर ऑफ सिम्बायसिस स्किल्स युनिव्हर्सिटी या नात्याने आपल्याला एक लहान तोंडी मोठा घास की डिफेन्स टेक्नॉलॉजी हा एक नवीन सेक्टर आहे. बऱ्याच जणांना डिफेन्स म्हटलं की NDA वाटतं किंवा आर्मी वाटतं. तर महाराष्ट्र राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगतिशील आहे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडिजिनस मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिफेन्स इक्विपमेंट. तर हा सेक्टर युवकांना कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह आहे फ्रॉम जॉब पर्स्पेक्टिव्ह? मला असं वाटतं की आज आपण जर नवीन प्रकारचा वॉरफेअर बघितला हा टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर. आत्ताच आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं तर त्याच्यामध्ये माणसांपेक्षा टेक्नॉलॉजीचा उपयोग हा जास्त असतो. आणि हे सत्य आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी वेळीच ओळखल्यामुळे भारताला त्यांनी डिफेन्स रेडी अशा पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही मुठभर देश होते, आज भारत देखील त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. आणि त्याकरताच आपल्याला टेक्नॉलॉजी रेडी अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स जो डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन कॅपॅसिटी एन्हॅन्स करू शकेल अशा पद्धतीचा ह्युमन रिसोर्स आपल्याला हवा आहे. आणि मी सिम्बिओसिसचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा निर्णय घेतला डिफेन्स बीटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी. मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. आज विशेषतः महाराष्ट्र हा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं हब तयार झालेला आहे आणि रोज नवनवीन या टेक्नॉलॉजीमध्ये उद्योग येत आहेत. आणि त्याच्याकरता जो ह्युमन रिसोर्स आहे तो या ठिकाणी तयार होणार आहे ही अतिशय महत्त्वाची